श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. या एका वाक्याने मनाला कितीतरी धीर मिळतो. स्वामी नेहमी म्हणतात, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. साक्षात ब्रह्मांड नायक स्वामीरूपी शक्ती सोबत असताना त्यांच्या भक्तांना बळ तर मिळतेच, त्यासोबत प्रगतीचे, यशाचे मार्ग देखील खुले होतात. अनेकांना प्रश्न पडतो की स्वामींची भक्ती करताना मी असं काय करू की स्वामी माझ्यावर प्रसन्न होतील आणि लगेच कृपा करतील. तर स्वामींना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला फार काही मोठी अनुष्ठाने किंवा पूजा अर्चा करण्याची अजिबात गरज नाही. पवित्र भावाने घेतलेले स्वामींना आणि विश्वासाने त्यांच्यासमोर जोडलेले हात तुम्हाला या आयुष्यात तरी इतर कोणासमोर पसरायला लागणार नाही. ही ताकद फक्त स्वामी सेवेची आहे. आजकाल आपल्याला सर्व गोष्टी अगदी इन्स्टंट हवी असते. त्यामुळे भक्तांना आपल्या आराध्याची पूजा करताना देखील त्या पूजेत भाव कमी आणि फलप्राप्तीकडे जास्त लक्ष लागले नसते. अशा पूजेचे पावित्र्य कमी होते. जो व्यक्ती फक्त काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने भक्ती करतो, म्हणजेच मनी नाही भाव आणि देवा मनात, अशा पद्धतीने पूजा करतो, त्याच्यावर देवाची कृपा कधीच होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर स्वामींची कृपा करायची असेल तर सर्वात आधी समर्पण तुमच्या देवाला हवं. एकदा का तुम्ही स्वामींना सरेंडर केले की तुम्हाला भवसागरात स्वामी नक्कीच तरुण नेणार. पाहूयात मग कशी करायची स्वामी सेवा. पूजेसाठी दिवस कोणता? स्वामींचा दिवस हा गुरुवार मानला जातो. मात्र नित्यसेवेसाठी वेळ, काळ आणि दिवस अशा कोणत्याही गोष्टी पाळल्या जात नाही. तुम्ही कोणत्याही दिवसापासून स्वामींची पूजा करू शकता. काही जण म्हणतात आज अमावस्या आहे, या दिवशी अनुष्ठान करू नये, स्वामींचा संकल्प घेऊन पूजा करू नये. आता तुम्हीच सांगा, जे साक्षात ब्रह्मांड नायक आहे, त्यांच्या अधीन काळ आहे, त्यांची पूजा करण्यासाठी अमावस्या काय आणि ग्रहण काय? स्वामींसाठी सर्व दिवस सारखे असतात. भक्त मनोभावे तुम्ही त्यांची नित्य सेवा करायला हवी. अनुभूती ही तुम्हाला नक्की येणार. पूजा करायची कशी? अगदी सोपी बघा. आपण जशी आपल्या घरातील इतर देवांची पूजा करतो तशीच पूजा स्वामींची केली जाते. सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यावर तुम्ही देवघरातील स्वामींची मूर्ती किंवा फोटो पूजा करू शकता. त्यासाठी सर्वात आधी स्वामींची मूर्ती असेल तर ती पंचपाळ्यात घेऊन पाण्याने किंवा रोज शक्य असेल तर पंचामृताने अभिषेक करा. त्यानंतर मूर्ती पुसून त्याला अष्टगंध लावा, फुले अर्पण करा. स्वामींना चाफ्याची फुले फार आवडतात, त्यामुळे शक्य असेल तर चाफा वाहावा. धूप, दिवा आणि अगरबत्ती लावून स्वामींना नमस्कार करा. गोडाचा नैवेद्य दाखवा. स्वामींची नित्य सेवा कशी करायची? श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या या मंत्रात अतिशय ताकद आहे. नित्यसेवा करताना तुम्ही दररोज या मंत्राच्या 1 किंवा 11 तुम्हाला शक्य असतील तितक्या माळांचा जप करावा. त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणा. तारक मंत्रात सुद्धा शक्ती आहे. तुम्ही तारक मंत्र म्हणताना एका पेऱ्यात पाणी घेऊन त्या स्वामींच्या समोर ठेवावे आणि तारक मंत्र म्हणताना सुरुवात करावी. मग मंत्र म्हणून झाल्यानंतर हे पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील नकारात्मकता, ऊर्जा ही बाहेर पडते आणि आरोग्य सुधारते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.